रामकृष्ण हरी मंडळी, मी आपला डी एन साळवे, स्वागत प्रॉपर्टी ठाणे पश्चिम. खरं तर आज पण मी खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीचा फ्लॅट दाखवतोय आणि विशेष म्हणजे या फ्लॅटचं जे लोकेशन आहे ते लोकेशन चांगलं आहे, कारण की वर्तकनगर लोकेशनला आपल्याकडे हा 1.5 BHKचा फ्लॅट आहे, ज्याचा डॉक्युमेंटवरती आपण जर बघितलं तर 511 कार्पेट असणार आहे. आणि युजेबल कार्पेटचा जर आपण विचार केला, स्टँडिंग बाल्कनी आहे, त्या सगळ्या गोष्टी पकडून साधारणतः 560 कार्पेट हा फ्लॅट तुम्हाला नक्की होईल. अच्छा, ह्या फ्लॅटमध्ये आपल्याला कार पार्किंगची सुविधा नाही आहे, पण फ्लॅट तसा जर बघितलं तर चांगल्या पद्धतीचा आहे, चांगला आहे. हा पायोनियर टावर म्हणून एक वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या जस्ट अपोजिटला जर आपण आलो तिथेच हा फ्लॅट असणार आहे. बाहेर जाताना आपण ईस्ट साईडला पडतो, आतमध्ये येताना वेस्टला जातो. घराच्या बाहेर आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे एक फ्लॅट आहे, इकडे एक फ्लॅट आहे, समोर पण 2 फ्लॅट आहेत आणि ह्या साईडला पण 2 फ्लॅट. टोटल 6 फ्लॅट्सचं ह्या ठिकाणी तुम्हाला मिळतील. आणि लिफ्ट जर बघितले आपण तर जवळजवळ 1, 2 आणि 3 जशा टोटल 3 लिफ्ट तुम्हाला ह्या फ्लॅटमध्ये मिळतील. हे जे मालक आहेत ह्या मालकांनी ऑलरेडी ह्या शूरॅकचं काम त्यांनी स्वतः केलेलं आहे. त्याच्यानंतर त्यांनी इथे सेफ्टी डोर एक चांगल्या पद्धतीचा लावून घेतलेला आहे. घराच्या आतमध्ये आल्यानंतर त्यांनी TV युनिट बनवलेलं आहे. ह्या साईडला काही जे फिक्स फर्निचर आहे ते तसंच ठेवून जाणार आहेत. वरती हॉलमध्ये जर तुम्ही बघितलं तर चांगल्या पद्धतीचं फॉल सिलिंग वगैरे केलेलं. घराला आता सध्या कलरची गरज असणार आहे, पण मला असं वाटतं बाकी ह्या सगळ्या गोष्टी काय करण्याची गरज लागणार नाही आहे, पण कलर वगैरेची गरज मात्र नक्की आहे. आता ह्यांनी ठेवताना ह्या साईडला त्यांनी छोटंसं एक कपाट टाईप बनवलेलं आहे. इकडे सोफा सेट ठेवण्याचं प्रबंध आहे. इकडे तुम्ही बघितलं तर TVचं आहे. नंतर इकडे जर इकडे पण 2 सोफा सेटाचं ऑलरेडी त्यांनी सोय करून ठेवलेली आहे. आणि सगळ्यात चांगलं जर तुम्ही इकडे आला तर तुम्हाला एक स्टँडिंग बाल्कनी मिळेल. इथे मात्र समोर जर तुम्ही बघितलं तर इथे एक अय्यप्पा टेम्पल आहे, त्याच्यामुळे हे अय्यप्पा टेम्पल तुम्हाला तुमच्या घरामधनं आणि समोर जर बघितलं तर सुंदर असा चांगल्या पद्धतीचा डोंगराचा व्ह्यू बाकी तुम्हाला तुमच्या घरामधनं नक्की दिसतो. ग्राउंड प्लस 29 माळ्याची खरं बिल्डिंग आहे. आपला फ्लॅट पण हायर फ्लोअरला असणार आहे, त्याच्यामुळे फ्लॅट तसा बघितलं तर चांगला आणि मस्त आहे. ज्या मंडळींना वर्तकनगरला जायचे तर सिंगानिया शाळा किंवा ठाणा स्टेशनपासून जर असं जर ह्या साईडलाच हवं आहे तर मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा एक फ्लॅट उपलब्ध असू शकतो. त्याच्यानंतर इथे जर आला तर इथं फ्रीज म्हणा, हे मॉड्युलर किचनवरती स्टोरेज वगैरे ते सगळं त्यांनी पद्धतशीर त्यांच्या हिशोबाने खरं बनवलेलं आहे. त्याच्यानंतर ती गॅसची पाईपलाईन बाकी इथे तुम्हाला नक्की आलेली भेटणार आहे. मग त्याच्यानंतर जर तुम्ही पुढे आलात तर पुढे आल्यानंतर त्यांचं एक हाफ बेडरूम आहे. हाफ बेडरूम जरी असलं तर तुम्ही बघू शकता इथे कपाट, इथं ड्रेसिंग टेबल आणि इकडे जर बघितलं तर त्यांनी कुंड्या वगैरे ठेवून स्टँडिंग बाल्कनीचं त्यांनी रूपांतर त्याच्यामध्ये केलेलं आहे. आणि जर तुम्ही इकडे बघितलं तर तुम्हाला इथं जाणवेल की बाबा इथे पद्धतशीरपणे एक बेड मात्र मस्त आणि चांगल्या पद्धतीचा लागला गेलेला असणार आहे. हे चिल्ड्रन्स बेडरूमसाठी तुम्ही त्या व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं वापरायला नक्की मिळू शकतं. ज्यावेळेला आपण पुढे येतो, पुढे आल्यानंतर तुम्हाला इकडे दिसेल की बाबा इथे एक चांगल्या पद्धतीचं वॉशरूम कॉमन हे तुम्हाला व्यवस्थित आणि चांगल्या पद्धतीचं ह्या साईडला मिळेल. आणि जस्ट याच्या अपोजिटला जर आपण आलो तर इथं पण खूप मोठी जागा आहे, जी त्यांनी वॉशिंग मशीन, कपडे सुकवणे किंवा ह्या सगळ्या गोष्टींसाठी असं व्यवस्थित आणि तुम्हाला मोठी जागा बाकी इथं मात्र नक्की मिळू शकते. आणि मग नंतर आपण ज्यावेळेला येतो त्यावेळेला हे शेवटचं तुमचं वॉशरूम, शेवटचं तुमचं बेडरूम आहे. आणि ह्या बेडरूममध्ये जर तुम्ही आलात तर इमिडिएटली तुम्हाला असं मस्त आणि मोठं चांगलं एक वॉशरूम, बाथरूम, टॉयलेट ह्या साईडला तुम्हाला असं व्यवस्थित मिळतं. आणि नंतर जर तुम्ही बघितलं तर इथं मोठा बेड लागलेला आहे. बेडच्या ह्या साईडला पण जागा आहे, बेडच्या त्या साईडला पण जागा आहे. आणि जर बघितलं ह्या साईडला तर ऑलरेडी एक कपाट पण चांगल्या पद्धतीचं बनवलं गेलेलं आहे. नंतर तुम्ही इकडनं जर बघितलं तर तुम्हाला इथे परत एक सुंदर आणि चांगल्या पद्धतीची एक स्टँडिंग बाल्कनी आहे. ह्या स्टँडिंग बाल्कनीतनं जर समोर बघितलं तर येऊरचा डोंगर, खाली स्वामी अय्यप्पाचं मंदिर आणि इथेच तुम्ही वर्तकनगरला एक साईबाबांचं एक मंदिर पण खूप मोठं आणि चांगलं आहे. जर ज्या लोकांना हा वर्तकनगर लोकेशन चालणार आहे, 1.5 BHKमध्ये आपल्याला समाधान मिळणार आहे किंवा ॲडजस्टमेंट ज्यांना करायची आहे, मला असं वाटतं त्यांच्यासाठी हा फ्लॅट आपल्याकडे उपलब्ध आहे. वर्तकनगर पोलीस स्टेशनच्या अपोजिट साईडला. ही जी किंमत आहे सांगताना ह्या मालकाने 1,03,00,000 रुपये याची किंमत सांगितलेली आहे. निगोशिएशन थोडंफार होणार आहे. बिल्डिंगला OC आहे, बिल्डिंगला CC आहे, सोसायटी झालेली आहे. त्याच्यामुळे त्या पद्धतीने जरी कोणी विचार केला तर तेही सगळं नीटनेटकं नक्की मिळणार आहे. अशाच पद्धतीचे नवे जुने आणि वेगळ्या पद्धतीचे घरं दाखवण्याचा आपला रोजचा कार्यक्रम असतो. तर मला असं वाटतं तुम्ही रोज आमच्या घरं बघण्यासाठी आम्हाला जास्तीत जास्त लोकांनी सबस्क्रायबर्स करा, कमेंट्स करा, शेअर करा, लाईक करा, जेणेकरून तुमच्यासमोर आमच्याकडनं रोज एक नवा पर्याय तुमच्यासमोर आमच्याकडनं येता येईल. तर थांबतो मंडळी. रामकृष्ण हरी.